नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला सांगणार आहे मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेसाठी अर्ज कसा करायचा। सर्वप्रथम आपण बघत असणारे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आपण आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती क्लिक करायचं आहे। प्ले स्टोअरवरती क्लिक केल्यानंतर नारी शक्ती दूत ॲप टाईप करा। त्याच्यानंतर नारी शक्ती दूत ॲप दिसन त्याच्यावरती क्लिक करून ओपन इन्स्टॉल करा। थोडा वेळ वेट करा, इन्स्टॉल व्हायची वाट पहा। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ॲप ओपन करा। अशा पद्धतीने ॲपचा व्ह्यू दिसेल। इथे आपला मोबाईल नंबर टाईप करा, जो की मोबाईल नंबर असेल तो टाईप करा। त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करा, थोडा वेळ वेट करा। OTP सेंड झाला। OTP आल्यानंतर OTP टाकून व्हेरिफिकेशन करा। थोडा वेळ वेट करा, लोडिंग येते। ॲप्स खूप स्लो चालते जास्त लोड असल्यामुळे। परमिशन अलाव करा। त्याच्यानंतर ॲपचा अशा पद्धतीने व्ह्यू दिसन। तुम्ही याच्यात बघू शकता नारी शक्ती दूत ॲप योजना, यापूर्वी केलेला अर्ज आणि प्रोफाईल। सर्वप्रथम आपण प्रोफाईल अपडेट करायची आहे। प्रोफाईलवरती क्लिक करून प्रोफाईल अपडेट करा। मी आता ऑलरेडी अपडेट केलेली आहे। इथं नारी शक्ती दूत ॲपवरती क्लिक करा। त्याच्यानंतर इथं मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना या ॲप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करा। इथं असं टॅब ओपन होऊन याला पण परमिशन द्या। नंतर इथं महिलेचं संपूर्ण नाव टाईप करायचं। महिलेचं संपूर्ण नाव टाईप करायचं। त्याच्यानंतर पतीचे नाव टाईप करायचं। इथं पती किंवा वडिलाचं नाव चॉईस केलं जातं। पतीचं टाकायचं असलं पतीचं नाव किंवा वडिलाचं नाव टाईप करायचं। त्याच्यानंतर महिलेचं लग्नापूर्वीचं नाव, महिलेची जन्मतारीख टाकायची। अर्जदाराचा संपूर्ण पत्ता आधार कार्डप्रमाणे भरायचा। त्याच्यानंतर जिल्हा सिलेक्ट करायचा। जिल्हा सिलेक्ट झाल्यानंतर तालुका सिलेक्ट करायचा। त्याच्यानंतर गाव, ग्रामपंचायत, पिनकोड, मोबाईल नंबर, आधार नंबर या सर्व माहिती अचूक भरायची आहे। तरी कोणीही माहिती भरताना गडबड करू नये। विवाहिक स्थिती, नंतर तुम्ही पहिले शासनाच्या योजनेचा लाभ घेत आहात का, तिथं लाभ घेत असलं तर होय करायचं। जर किती रकमेचा लाभ घेत आहे ते टाईप करायचं। जर नसेल घेत तर नो करायचं। विवाहिक स्थिती, महिलेचा जन्म राज्यात झाला आहे का ते हो किंवा नाही करायचं। बँकेचं नाव, बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि याच्यामध्ये सर्व बँके चालतात। IFSC कोड असणार सर्व बँके चालतात। त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहात का त्याला येस करायचं, ते होय करायचं। त्याच्यानंतर आधार कार्डवरती आधार कार्डचा फोटो घ्यायचा। एक गॅलरीमधून पण घेऊ शकतो आणि इन कॅमेरा पण घेऊ शकतो। त्याच्यानंतर आदिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, ऑनलाईन अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक आणि महिलेचे जन्म राज्यात झाले असल्याचे प्रतीचे कागदपत्र, अर्जदाराचा फोटो एवढे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्याच्यानंतर माहिती जतन या क्रमांकावर माहिती जतन या पेजवरती क्लिक करा। नंतर सबमिट थोडा वेळ वेट करा। नंतर OTP टाकून व्हेरिफिकेशन झाल्यानंतर सर्व्हिस सक्सेसफुली असा मेसेज येईल। तेव्हा तुमचा पूर्ण अर्ज सबमिट झालेला असेल।